परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा झाला होता आणि आज सकल मराठा समाजाने जनआक्रोश मोर्चाची हाक दिलेली आहे। पुण्यामध्ये मोर्चाला सुरुवात मगाशीच झालेली आहे। पुण्यातल्या लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा सध्या सुरू आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई तिथे आहेत, आपण त्यांच्याकडून सध्या या मोर्चाचा आढावा घेऊया। मिकी, सध्या मोर्चाला कसा प्रतिसाद आहे? अगदी प्रज्ञा, जर आपण बघितलं तर पुण्यातील लाल महल पासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि आता जर आपण बघितलं तर संपूर्ण या रस्त्यावर कसबा पेठ आणि बाकीचा इतर जो हा रस्ता आहे त्या ठिकाणी लोकांची अशी तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। देशमुख यांचे कुटुंबीय देखील या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहेत। बजरंगप्पा सोनवणे असतील, इतर काही नेते असतील, ते देखील या ठिकाणी सहभागी झालेत आणि आपण बघू शकतो या गर्दीवरून आपण अंदाज बांधू शकतो की कशा पद्धतीने ही गर्दी आहे। प्रचंड मोठा प्रतिसाद या आंदोलनाला या ठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसतोय। अनेक संपूर्ण या रस्त्यावरील दुकानं देखील बंद करण्यात आलेली आहे ना अशा पद्धतीने पुण्यातील सगळ्या लोकांचा या ठिकाणी सहभाग आपल्याला दिसतोय। आपण देशमुख यांच्या कुटुंबियाशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, संवाद साधायचा प्रयत्न करूयात, कारण ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर ही घटना घडली आहे। ताई, आपण बघतोय खूप चांगला प्रतिसाद या मोर्चाला पुण्यामध्ये देखील मिळतोय। मागण्या ज्या पद्धतीने तपास सुरू आहे, समाधानी आहात तुम्ही? समाधानी म्हणजे आज महिना होत आले तरी पण आरोपीच अटक होत नाहीत, तर आम्हाला न्याय कधी मिळणार? पण माझी एकच मागणी आहे, जे आरोपी आहेत ते लवकरात लवकर अटक झाले पाहिजेत, त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झाली पाहिजे आणि आम्हाला तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। आतापर्यंत काही आरोपी अटकेत आहेत सध्या आणि त्यांच्यावर अजून म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावर अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाहीये, खंडणीचा। काय मागणी करताय? आणि खरंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये, वाटतं तुम्हाला खरंच त्यांचा यामध्ये काय सहभाग आहे? मागणी आमची हीच आहे की माझ्या वडिलांची हत्या आता सर्वांनाच माहिती आहे कोणत्या प्रकारे झाली आणि यामध्ये आमची एकच विनंती आहे की जे आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे असतील त्यांना सुद्धा सह आरोपी करून त्यांना पण कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, मग ते कोणीही असो। ताई, एवढी मोठी घटना होते आणि त्याच्यानंतर प्रशासनाने जी कारवाई करायला हवी ती होत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने मोर्चे निघतायत। मोर्चे म्हणजे हे एक न्यायाकडे जायचं स्वरूप आहे आणि जो हा समाजाचा जो भावना आहे त्यांच्या मनातला तो आज आक्रोश म्हणजे त्या या मोर्चाद्वारे बाहेर निघतात की आम्हाला न्याय पाहिजे आणि तो लवकरात लवकर मिळालाच पाहिजे। काही तुमचे कुटुंबियातील लोक पोलिसांशी भेटायला गेले किंवा इतर ठिकाणी, त्यांना कुठं काही धमकवलं जात आहे अशा देखील तक्रारी समोर येत आहेत? नाही, याबाबत पोलिसांकडून धमकवलं नाही जात आहे आम्हाला। काय धमकवलं जात आहे, काय बोललं जातं? जे कार्यकर्ते होते त्यांच्याशी वागणं जे आहे पोलीस प्रशासनाचं, कोणाचे कार्यकर्ते? ते त्यांचेच कार्यकर्ते, जे गुन्हा घडलेला आहे ते सगळी एकच साखळी आहे, तेच येत आहेत लोक। ते जे आता आम्ही रिस्पेक्ट देतोय सगळ्यांना, आम्ही न्याय मागतोय, तसं आम्हाला वाटतंय की त्यांनी पण जी भूमिका आहे त्यांची ते मांडताना व्यवस्थित मांडली पाहिजे, आरेरावी नाही केली पाहिजे कुणाला। ताई, तुम्हाला वाटतंय पुढं ज्या पद्धतीने हा संपूर्ण तपास सुरू आहे, समाधानी आहात आणि पुढं या मोर्चांच्या माध्यमातून प्रेशर बिल्टअप होईल आणि योग्य पद्धतीने हा तपास सुरू होईल? अपेक्षा तर आहे तशी, पण जो आता काल 2 आरोपी पकडले तसा जो आहे एक आरोपी त्याला पण लवकरात लवकर पकडतील आणि जे कोणी त्यांना मदत करणारे असतील त्यांना पण ते लवकरात लवकर आता CDR नुसार जे कोणी निघतील त्यांना पण ते लवकरात लवकर पकडतील आणि कठोरात कठोर शिक्षा देतील। ताई, तुमचं काही बोलणं झालंय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की मोकोका अंतर्गत कारवाई करू, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल? नाही, माझं बोलणं नाही झालं, चाचाचं बोलणं झालं असेल। तुम्ही काय मागणी कराल ABP माझाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे? त्यांना लवकर भेट मागणी हीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जो आम्ही शांततेत न्याय मागतो तो जर आज लोक आहेत रस्त्यावर आलेत, उद्या आता लोकांचं काय सांगता येते, ते उद्या काही पण करू शकतील, पण तुम्ही आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या। आज आम्ही शांततेत न्याय मागतो, ते तुम्ही लक्षात घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या। हा, तुम्ही बोलत होते मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं झालं? हा, फोन आला होता त्यांचा आणि ते इकडं मसाजोगला येतील किंवा आम्ही त्यांना भेटायला जाऊ। आम्हाला जे काही मांडणी करायची आहे सगळ्या घटनेची अजून ती जशी पाहिजे तशी झालेली आहे, पण अजून काय काय करता येईल त्यांना आपल्याकडून जी माहिती देता येईल ती माहिती देऊन जे मुख्यमंत्री साहेब बोललेले अधिवेशनात त्या पद्धतीनं ते कारवाई करतील असा आम्ही विश्वास व्यक्त करतोय आणि ते 100% करतील। हे संघटित गुन्हेगारी आहे आणि सगळ्यांवर मोका लागणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि तपास जसा जसा पुढे चालू आहे
तसंच सगळं दिसतंय की ही संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे सगळा. ताई, तुला शेवटचा प्रश्न, आणखीन आंदोलनं होणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहेत आणि कुठं कुठं हे आंदोलनं होणार आहेत आता? मोर्चे ठिकठिकाणी तर निघणारच आहेत आणि पुढील बघू आम्ही. म्हणजे आमची इच्छा तर आहे की सर्व ठिकाणी जायची, पण आता सर्व सर्व म्हणजे कुटुंबाची जी आहे व्यवस्था की त्याप्रमाणे कोण कोठे कोठे जाते ते नंतर त्या मोर्चाप्रमाणे ठरवलं जाईल. अगदी जर आपण बघितलं तर देशमुख यांचे कुटुंबीय या ठिकाणी अनेक ठिकाणी मोर्चात सहभागी होतील. पुण्यात देखील खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी या मोर्चाला मिळतोय. प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी दिसते आणि न्यायासाठी मोर्चा काढण्याची वेळ येते हे देखील एक दुर्दैवी आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासनं दिलेली आहेत ते नक्कीच पाळतील आणि योग्य ती कारवाई आरोपींवर होईल असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे असं फक्त अर्थात असा विश्वास देशमुख कुटुंबातील या सगळ्या सदस्यांकडून व्यक्त होतोय. कॅमेरामॅन अमोल गवाळे, मिकी घई, एबीपी माझा, पुणे. मिकी, आपण याच्याकडे लक्ष ठेवून राहू. धन्यवाद तुर्तास आपण ज्या पद्धतीने संवाद साधला त्याबद्दल. तर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्याचबरोबर बंधू धनंजय देशमुख यांच्याशी आमचे प्रतिनिधी मिकी घई संवाद साधत होते. आपण पाहतोय पुण्यातनं सकल मराठा समाजाच्या जनआक्रोश मोर्चाची ही दृश्य आहेत. दरम्यान आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी ज्योती मेटे यांच्याशी सुद्धा संवाद साधलाय, तो आपण पाहूया. पुण्यातील या जनआक्रोश मोर्चामध्ये ज्योती मेटे देखील सहभागी झालेले आहेत. आपण बघतोय कुटुंबीय, देशमुखांचं कुटुंबीय आहे, अनेक नेते आहेत, मागणी आहे, अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत. योग्य दिशेने तपास सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? आतापर्यंत जे आरोपी अटकेत आहेत, नाही, मुळात आरोपींना अटक करण्यासाठी अक्षम्य दिरंगाई झालेली आहे. म्हणजे CID कडे तपास जाईपर्यंत यामध्ये पूर्ण आरोपींना अटक नव्हती. आजही आपण पाहतो आहोत, म्हणजे काल अगदी भल्या पहाटे यातील 2 आरोपींना बीडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ताब्यात घेतलेला आहे. म्हणजे अजूनही पूर्ण आरोपी अटकेत नाहीत. त्यामुळे तपास जरी योग्य रीतीने चालू आहे किंवा नाही, यापेक्षा घटना घडून आज जवळपास 3 आठवडे झालेले असतानाही बीड पोलिसांना या आरोपींना अटक करता येत नाही, ही अतिशय अनुचित बाब आहे. अर्थात याला जबाबदार कोण? म्हणजे अर्थात आपण बघितलं तर पुण्यात येतात आरोपी, काय राहतात काय 20-22 दिवस आणि त्याच्यानंतर जाऊन सरेंडर होतात. काहींना काल अटक करण्यात आली पुण्यातून. अगदी बरोबर आहे. हे पोलीस प्रशासनाचं फेल्युअर आहे, अपयश आहे. म्हणजे यात नुसती दिरंगाई नाहीये, तर त्यांचं हे फेल्युअर आहे. आणि आमची हीच मागणी आहे शासनाकडे की शासनाने प्रशासनाला याचा कठोर जाब विचारला पाहिजे. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडून तुम्ही काय मागणी कराल या मोर्चाच्या माध्यमातून? ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यभरात मोर्चे निघतायत, मागण्या होत आहेत, कारवाई व्हावी, फाशी व्हावी आरोपींना. राज्याच्या विधिमंडळामध्ये राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना सांगितलेलं आहे की सर्व आरोपी शोधून त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांनी मोक्का लावण्याचं सुतोवाच देखील केलेलं आहे. त्यामुळे ही कायदेशीर कारवाई त्वरित झाली पाहिजे, ही आमची मागणी असणार आहे. आपण बघतोय स्वतः अनेक नेते, खासदार, आमदार हे सगळे लोक या मोर्चात सहभागी होत आहेत आणि एकच मागणी, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळायला हवं अशी मागणी होतीये. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. तर देशमुख कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जी दिरंगाई झालेली आहे या सर्व कारवाई दरम्यान, तो सगळा वेळ भरून निघावा आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये योग्य त्या दिशेने पावलं उचलली जावीत म्हणून सकल मराठा समाजाचा जनआंदोलन मोर्चा आज इथे होतोय. यामध्ये सर्वपक्षीय नेते सुद्धा सहभागी होत आहेत. पृथ्वीराज चव्हाण सहभागी झालेली आहेत, ज्योती मेटे आहेत, त्याचबरोबर रोहित पवार सुद्धा सहभागी होणार आहेत, सुरेश धस सहभागी होणार आहेत, खासदार बजरंग सोनावणे सुद्धा सहभागी झालेले आहेत. आणि सर्वांकडनंच या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारने अधिक लक्ष घालावं, योग्य पद्धतीने कारवाई करावी आणि कुठलाही वेळ आता न दवडता योग्य दिशेने पावलं टाकत आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी केली जाते. पुण्यामध्ये रस्त्यावरती अनेक लोक उतरलेले आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागे आपण भक्कमपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी सकल मराठा समाजाचा मोर्चा होतोय. बीडचं हे हत्या प्रकरण गेला महिनाभर सातत्याने चर्चेमध्ये आहे. अत्यंत निर्घृण पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि यामध्ये सातत्याने काही नावं समोर येत होती, परंतु अखेर त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे वाल्मिक कराड या आरोपीने आत्मसमर्पण केलं.
ज्याच्यावरती गुन्हा आहे वास्तविक पाहता खंडणीचा जो या खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. वाल्मिक कराडवरती सुद्धा अजून खुनाचा गुन्हा निश्चित करण्यात आलेला नाही आहे. पण त्याचबरोबर काल महत्त्वाच्या 2 आरोपींना पकडण्यात आलेलं होतं. जे फरार होते ते आरोपी म्हणजेच सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर सांगळे अशा या 2 महत्त्वाच्या आरोपींना पकडण्यात आलेलं होतं. पण तरीही अजून सुधीर आंधळे नावाचा आरोपी हा फरारच आहे. त्याला कधी अटक होणार आणि योग्य पद्धतीने या संपूर्ण प्रकारावरती कधी निर्णय होणार या संदर्भामध्ये सातत्याने प्रश्न उभे केले जात आहेत. अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या यांनी सुद्धा विविध पद्धतीने या संपूर्ण प्रकरणावरती प्रश्न उपस्थित केले होते. आज एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण प्रश्न उपस्थित केल्यामुळे आपल्याला धमक्या दिल्या जात आहेत अशा पद्धतीचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. पण पुण्यामध्ये आपण बघतोय आज पुण्यामध्ये हा महत्त्वाचा असा मोर्चा सकल मराठा समाजाचा होतोय. यामध्ये अनेक नेते एकत्र आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक मराठा समाजातले कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने हा संपूर्ण गुन्हा घडला त्याची चौकशी होऊन अत्यंत योग्य पद्धतीने आरोपींना शिक्षा व्हावी असं त्यांचं सातत्याने म्हणणं आहे. देशमुख कुटुंबियांशी म्हणजेच वैभवी देशमुखांची मुलगी आणि धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू यांच्याशी आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी काही वेळापूर्वी संवाद साधला होता. तो आपण पाहूया. ताई, आपण बघतोय खूप चांगला प्रतिसाद या मोर्चाला पुण्यामध्ये देखील मिळतोय. मागण्या ज्या पद्धतीने तपास सुरू आहे, समाधानी आहात तुम्ही? समाधानी म्हणजे आज महिना होत आले तरी पण आरोपीच अटक होत नाहीत तर आम्हाला न्याय कधी मिळणार. पण माझी एकच मागणी आहे, जे आरोपी आहेत ते लवकरात लवकर अटक झाले पाहिजेत. त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झाली पाहिजे आणि आम्हाला तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. आतापर्यंत काही आरोपी अटकेत आहेत सध्या आणि त्यांच्यावर अजून म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावर अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाहीये. खंडणीचा काय मागणी करताय? आणि खरंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये, वाटतं तुम्हाला खरंच त्यांचा यामध्ये काय सहभाग आहे? मागणी आमची हीच आहे की माझ्या वडिलांची हत्या आता सर्वांनाच माहिती आहे कोणत्या प्रकारे झाली आणि यामध्ये आमची एकच विनंती आहे की जे आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे असतील त्यांना सुद्धा सह आरोपी करून त्यांना पण कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे, मग ते कोणीही असो. ताई, तुमचं काही बोलणं झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की मोकोका अंतर्गत कारवाई करू, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल? नाही, माझ्यासह बोलणं नाही झालं, चाचाचे बोलणं झालं असेल. तुम्ही काय मागणी कराल एबीपी माझाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे? त्यांना लवकर मागणी हीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जो आम्ही शांततेत न्याय मागतो तो जर आज लोक आहेत रस्त्यावर आलेत, उद्या आता लोकांचं काय सांगता येते ते उद्या काही पण करू शकतील, पण तुम्ही आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. आज आम्ही शांततेत न्याय मागतो ते तुम्ही लक्षात घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. मुख्यमंत्री साहेब बोललेले अधिवेशनात त्या पद्धतीनं ते कारवाई करतील असा आम्ही विश्वास व्यक्त करतोय आणि ते 100% करतील. हे संघटित गुन्हेगारी आहे आणि सगळ्यांवर मोका लागणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि तपास जसा जसा पुढं चालू आहे तसंच सगळं दिसतंय की ही संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे सगळा. न्यायासाठी मोर्चा काढण्याची वेळ येते हे देखील एक दुर्दैवी आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत ते नक्कीच पाळतील आणि योग्य ती कारवाई आरोपींवर होईल असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे असा विश्वास देशमुख कुटुंबातील या सगळ्या सदस्यांकडून व्यक्त होतोय. कॅमेरामॅन अमोल गवाळे समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. तर बीडमधल्या मस्साजोग प्रकरणाच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये सकल मराठा समाजाचा मोर्चा निघालेला आहे. अत्यंत अभूतपूर्व असा प्रतिसाद या मोर्चाला मिळाल्याचा आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो. सातत्याने ठिकठिकाणी विविध शहरांमध्ये नागरिक एकत्र येऊन या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधामध्ये एकत्र निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3-4 दिवसांपूर्वी प्रत्यक्ष बीडमध्येच स्थानिकांनी सुद्धा जलसमाधी आंदोलन केलेलं होतं. त्यावेळेला तिथे जाऊन पोलीस अधीक्षकांना मध्यस्थी करायला लागली होती आणि त्यांना विनंती करायला लागली होती की तुम्ही हे आंदोलन थांबवा. संपूर्ण प्रशासन हे या संपूर्ण प्रकरणामध्ये योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करण्यासाठी सक्षम आहे अशी समजूत काढल्यानंतर गावकऱ्यांनी हे जलसमाधी आंदोलन थांबवलं होतं. काल परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर आत्ता एक अतिशय मोठ्या प्रमाणावरती जन आंदोलन होतं आहे पुण्यामध्ये. आपण जाऊया, आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्यासोबत आहेत. मिकी, दर
काही मिनिटांनी पाहायला झालं तर या मोर्चाचा जोर वाढताना दिसतोय. अधिकाधिक कार्यकर्ते येऊन मिळताना दिसत आहेत. मिकी, अगदी जर आपण बघितलं तर हा जन आक्रोश मोर्चा पुण्यातील लाल महल पासून सुरू झालेला आहे आणि जवळपास 3 ते 4 किलोमीटर अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे, तिथपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. परंतु आत्ता जर आपण बघितलं तर आपण टॉप अँगलवरून या मोर्चाची किती मोठा मोर्चा आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या हातामध्ये काळे झेंडे आणि एक वेगवेगळे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याच्यावर आरोपींना सक्त शिक्षा व्हायला हवी, फाशी व्हायला हवी अशा पद्धतीने या ठिकाणी लावण्यात आलेलं आहेत. आणि जर आपण बघितलं तर काही नेते असतील, त्याचबरोबर आमदार, खासदार आणि देशमुखांचं कुटुंब देखील या पूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. जिथपर्यंत आपली नजर जाईल, खरं तर पुण्यात देखील खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे या संपूर्ण मोर्चेला. एवढंच काय तर आजूबाजूच्या परिसरातील दुकानदारांनी देखील, व्यापाऱ्यांनी देखील त्यांची दुकानं बंद केलेली आहेत आणि या मोर्चाला त्यांनी कुठेतरी पाठिंबा दिलेला आहे. काही स्थानिक लोक आहेत, काही लोक बाहेरून देखील आलेली आहे. तुमची मागणी काय आहे? या मोर्चाच्या माध्यमातून अशी घटना घडते आणि मोर्चा करण्याची वेळ येते. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ही जी घटना घडलेली आहे अमानवीय घटना आहे आणि ह्या घटनेमध्ये जे आरोपी धरले गेलेले आहेत त्यांचं नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे आणि ते जे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये यांची सर्व चौकशी झाली पाहिजे आणि सामान्य देखील या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये ही संपूर्ण घटना चालवी अशी मागणी या ठिकाणी करतायत. आपण आणखीन काही लोक आहेत, किंबहुना त्यांच्या कुटुंबियातील काही सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. अर्थात जर आपण बघितलं तर यामध्ये महिलांचा सहभाग देखील खूप मोठा आहे. आपण त्यांच्याशी आणखीन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू. दादा, ज्या पद्धतीने मोर्चाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, काही नेते मंडळी देखील या ठिकाणी सहभागी होत आहेत, वाटतंय तपास योग्य दिशेने सुरू आहे आणि यातून न्याय मिळेल असं वाटतं का? मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी जे आश्वस्त केलेलं आहे सभागृहात अधिवेशनामध्ये, त्याचप्रमाणे आमची पण अपेक्षा आहे तशीच आणि आम्हाला न्याय मागण्यासाठीच आम्ही आहेत आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. काय भावना आहेत तुमच्या ज्या पद्धतीने मोर्चात अशी घटना घडते आणि मोर्चा काढण्याची वेळ? लवकरात लवकर न्याय बघा ना. माझा एक भाऊ गेला म्हणून माझे लाखो भाऊ माझ्या भावाने निर्माण केलेत. मला न्यायामुळे सत्याचा न्याय आहे. लवकरात लवकर शासन आम्हाला न्याय मिळवून देईल असा न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. आणि आपण बघतोय पुण्यातील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने हे सगळे लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत. हातात फाशी घेऊन देखील काही लोक या ठिकाणी आलेले आहेत, जेणेकरून सक्त कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी करतायत. महिलांचा देखील सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे, युवक आहेत आणि एकच मागणी या मोर्चाच्या माध्यमातून होतीये की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, कारण जर ते राहिले पदावर तर योग्य पद्धतीने तपास होऊ शकणार नाही. आपण बघतोय जरी हे देशमुख कुटुंबीय या आंदोलनात हळूहळू मोर्चात पुढे गेलं असलं तरी अजून देखील हा मोर्चा खूप मोठा आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी देत आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? धनंजय मुंडेंवर बरेच आरोप होत आहेत, राजीनामा द्यावा, तुम्ही घोषणा देता. हो, राजीनामा दिला पाहिजे का? तर धनंजय मुंडे साहेबाचे आकाच्या आकात हे सर्वसामान्य जनता बोलते, हे खोटं नाहीये. सरकारने दबाव तंत्र लोकशाहीवर आणू नये. निवडून दिलंय, एकतर्फी सरकार झालंय, याचा तुम्ही विलंब किंवा याची वाट. मुख्यमंत्री, गृहमंत्री तपास करतायत, आदेश दिले, SIT नेमलेली आहे. हे आदेश तुम्हाला सांगतो, 2 मिनिटं बोलू का? हे आदेश कसे दिलेत? 2 मिनिट. हे आदेश जे झालेत, एक आरोपी 2-2 दिवसांनी सिलेंडर व्हायचं, त्यानंतर त्याचे काय प्रसाद करायचे, 2-2 दिवसांनी प्रकरण दाबायचं, याची पूर्ण बिल्डिंग लावून काम होत आहे. त्यामुळं आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे माझा. सगळे आरोपी पुण्यामध्येच कसे मिळतात? सगळ्या आरोपींना सोडायला येणाऱ्या गाड्या तुम्ही पोलीस स्टेशनच्या आवारातून कशा काय पाठीमागं सोडतायत? सगळे आरोपी तुम्ही CBI, तुम्ही CIDचा वापर करता, तुम्ही SITचा वापर करता आणि हा वापर करून सुद्धा तुम्हाला सगळे आरोपी पुण्यामध्ये भेटतात. मग ह्यांना खुल्या फिरण्याची परवानगी दिली कोणी? दुसरी महत्वाची गोष्ट, आरोपी ज्या पद्धतीने आरोपी पुण्यात येऊन सरेंडर होत आहेत किंबहुना पुण्यात लपतायत, याच्या मागे सुद्धा कोण आहे यापर्यंत देखील पोहोचण्याचा पोलिसांनी प्रयत्न करावा. मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत त्या पद्धतीने इथं कारवाई व्हायला हवी आणि आरोपींना सक्त शिक्षा व्हायला हवी. या हीच मागणी या संपूर्ण मोर्चाच्या माध्यमातून होतीये, देशमुख कुटुंबियाच्या माध्यमातून होतीये आणि अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी या मोर्चाला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. आणि पुण्यात देखील भव्य असा हा जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे आणि काही वेळातच जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. खरंय मिकी, हा आवाज अधिकाधिक तीव्र होतोय आणि तो आता सरकारपर्यंत आणखीन
अत्यंत तीव्रतेने पोहोचेल अशी आपण आशा करूया. घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.